श्री स्वामी समर्थ. स्वामी शिदोरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. देवपूजा करत असताना आपल्याला काही संकेत मिळत असतात, पण आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. या संकेतांचा अर्थ असा असतो की देव आपल्यावर प्रसन्न आहे, देवांनी आपली पूजा स्वीकारली आहे. कोणते संकेत देव आपल्याला देत असतात आपण या व्हिडिओद्वारे समजून घेऊ. पहिला संकेत, आपल्या दारात लहान बाळ, भिकारी किंवा जोगवा मागणारे आले तर समजून जावं साक्षात परमेश्वर आपली परीक्षा घेण्यासाठी आले आहेत. त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नये. त्यांना पैसे किंवा अन्नदान करावं. अन्नदान हे श्रेष्ठ दान समजले जाते. दान केल्याने आपल्या घरात कशाचीच कमतरता येत नाही. उलट दान केल्याने आपल्या संपत्तीत वाढ होऊन घराची भरभराट होते. त्यामुळे त्यांना दान करून देवाला प्रसन्न करण्याचा सोपा मार्ग आहे. दुसरा संकेत, धूप किंवा अगरबत्ती लावल्यानंतर त्या धूपाचा धूर संपूर्ण घरात पसरला तर अचानक सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागते. तेव्हा समजून जा साक्षात भगवंत आपल्या घरात प्रगट झाले आहेत. लवकरच आपले भाग्य चमकून पैसा येणार आहे. ही सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला जाणवायला लागते. तिसरा संकेत, देवाची पूजा करत असताना दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला, दिव्याची ज्योत अचानक वाढली तर समजावे देव साक्षात आपल्या समोर आहे. जी प्रार्थना देवासमोर केली ती देवापर्यंत पोहोचली आहे. देवाचा आपल्याला आशीर्वाद आहे असा संकेत असतो. त्यावेळी आपल्याला ज्या काही अडचणी आहेत त्या देवासमोर सांगाव्यात. चौथा संकेत, पूजा करताना अचानक पाहुणे घरी आले तर समजून जा साक्षात देव तुमच्या घरात आले आहेत. देव कोणत्याही रूपात येऊ शकतात. त्यामुळे पाहुणे घरी आले तर त्यांचे योग्य पद्धतीने स्वागत आणि आदरातिथ्यार्थ करा. अशाने देव आपल्यावर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. पाचवा संदेश, देवपूजा करताना अर्पण केलेले फूल आपल्या समोर पडले तर समजावं देव आपल्या पूजेने प्रसन्न झाले आहेत आणि त्यांनी आपल्याला आशीर्वादच दिला आहे. वाईट दिवस संपून चांगले दिवस येतील हा संकेत त्या फुलामार्फत आपल्याला मिळालेला असतो. सहावा संकेत, देवपूजा करत असताना धूप किंवा अगरबत्तीच्या धुरामध्ये ओम, स्वस्तिक इतर कोणतेही शुभचिन्ह दिसली तर आपल्या पूजेने देव प्रसन्न आहेत आणि लवकरच आपल्या अडचणी दूर होऊन आपल्या इच्छा पूर्ण होणार आहेत. तुम्हाला देवपूजा करताना यापैकी कोणते संकेत मिळाले असतील तर समजून जा साक्षात देव तुमच्या सोबत आहे. मीपणा हा दूर ठेवून विश्वास ठेवा, पदरी अपयश कधीच येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असते. त्यातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्याला परिस्थितीचे घाव सोसावेच लागतात. तुमची खरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते. तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकून तुमची कटपुतळी करतो. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.